उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी राखी माझ्या राखी पाटील या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छानच असेल. तर शाकंभरी नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा माझा विषय आहे की स्वामी सेवा, नित्यसेवा कशी करावी. आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी पण आजची सेवा आहे आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी पण आजची सेवा आहे. कारण की नवीन सेवेकऱ्यांसाठी एक मोठा एक विषय झालेला आहे की त्यांच्या मनात एक भीतीची भावना असते. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी कुठेतरी सेवा बघितलेली असते किंवा कुठेतरी त्यांनी सेवेकरी बघितलेले असतात आणि नवीन सेवेकरींना पण वाटत असतं की आम्ही पण स्वामींची सेवा करावी. पण सेवा कुठून करावी, कारण शून्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागत असते आणि सेवा कशी करावी, कुठून त्याला सुरुवात करावी हे त्यांना कळत नसतं. तर आजची मी हा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे, आजचा विषय त्याच्यासाठीच घेऊन आले आहे की नवीन सेवेकऱ्यांनी कशी सेवा करावी. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला महाराजांची सेवा करायची. तर महाराजांची सेवा करताना आपल्याला आपल्याला काहीतरी मिळणार आहे, महाराज आपल्याला काहीतरी देणार आहे. ह्या गोष्टीसाठी आपण सेवा म्हणजे सेवा केली नाही पाहिजे. आता ह्युमन बिईंग आहे, मानवी जीवनामध्ये आपल्याला अपेक्षा या खूप असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एवढे विचित्र वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत राहतात. वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांवर आपण मात करत असतो. कधी कोणते तोडगे सुटत असतात तर कोणते प्रश्न सुटत नसतात. तर आपल्याला काहीतरी एक सॉफ्ट कॉर्नर पाहिजे असतो की जो सॉफ्ट कॉर्नरने किंवा ज्या गोष्टी पॅम्पर करून आपल्याला ती गोष्टीचा प्रॉब्लेम म्हणजे त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतो. तर आपण त्या गोष्टी शोधत असतो. तर इकडं तिकडं न जाता, कुठेही भरकटत न जाता, जर आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतील आणि प्रॉब्लेमही नसतील तरी पण आपण स्वामी सेवा ही केलीच पाहिजे. कारण स्वामी सेवा केल्याने कसे अनुभव येतात आणि आपण कुठे होतो आणि कुठून कुठे गेलो हेही आपल्याला कळत नसतं. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात ह्या गोष्टी एकदम शांत पाण्यासारख्या, जसं एखादं पाणी जसं एकदम शांत वाहत असतं तसे आपल्या आयुष्यामधल्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला कळतही नसतात. तर सेवा कशी करावी ह्या विषयाला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर बघा, सुरुवात करताना पहिले आपल्याकडे पहिली गोष्ट असायला पाहिजे. जर आपण ज्या देवाची सेवा करत आहोत, ज्या देवाला आपण आपले गुरु मानणार आहोत किंवा म्हणजे आपण ज्यांची सेवा करणार आहोत त्यांचा फोटो किंवा त्यांना आपल्या समोर असणं खूप महत्त्वाचं असतं. तर सगळ्यात पहिले आपण सेवा सुरू करत असताना जर आपल्या मनाची तयारी झाली, आपल्यामधली निगेटिव्हिटी बाहेर निघाली की चला मला आता सेवा करायचीच आहे, तर सगळ्यात पहिले खूप मोठा पण नाही, असं एकदम छोटासा का असे ना 20-30 रुपयाचा स्वामी महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर मूर्ती घेऊ शकतात. जर तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकतात. आणि फोटो घेतल्यानंतर महाराजांचं ते अधिष्ठान करणं खूप महत्त्वाचं असतं. आता ते अधिष्ठान काय आहे? फोटो आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची? कुठल्याही देवतेचा फोटो आणल्यानंतर त्या देवतेला डायरेक्ट देवघरामध्ये ठेवायचं नसतं. तर त्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे, सांगणार आहे त्याविषयी माहिती. तर पहिले स्वामींचं प्राणप्रतिष्ठा करणे, स्वामींचं अधिष्ठान ठेवणं, आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. स्वामींचा फोटो आणल्यानंतर स्वामींना आपलं गुरुपद घेणं म्हणजे स्वामींना आपलं गुरु मानणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यानंतर आपल्याजवळ 2 पुस्तकं म्हणजे हे फक्त पुस्तकं नाही आहेत, तर हे खूप मोठे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. हे पुस्तकं हे खूप छोटे असले पण हे ग्रंथ एवढे श्रेष्ठ आहेत की ह्या ग्रंथाने आपलं अशक्यही शक्य करतील स्वामी. आपलं म्हणजे भूतो न भविष्य असं आपलं लाईफ बनत असतं. तर हे आहे दिंडोरी प्रणित जर केंद्र असेल आपल्या आजूबाजूला कुठेही असेल तर दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये हे आपलं असं नित्यसेवेचं पुस्तक मिळत असतं. ते नित्यसेवेचं पुस्तक का असतं की आपण रोज डेली जी सेवा करत असतो, जी महाराजांची सेवा करत असतो, तर तिला नित्यसेवा असं म्हणत असतात. आणि ह्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. महाराजांच्या सर्व आरत्या दिलेल्या आहेत, पूर्ण आरती आहे, सगळं तुम्हाला जे पाहिजे ते दिंडोरी प्रणित सगळं दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला महाराजांची सेवा करायला सुरू करायचं असेल तर हे पुस्तक असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की याच्या पहिल्याच पानावर, पहिल्याच पेजवर, पेज नंबर 15 पेज नंबरवर जे स्वामी स्थवन दिलेलं आहे, हे स्वामी स्थवन आपल्याला सेवा चालू करत असताना पहिले वाचायचं असतं. कारण की हा आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ. हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ एवढा छोटा आहे,
खूप छोटा आहे, पण याची अनुभूती खूप महान आहे. खूप श्रेष्ठ ग्रंथ आहे हा. कारण की ह्या ग्रंथाने आपलं काय होईल आणि काय होणार नाही हे आपण सांगू शकत नाही. जर हा ग्रंथ आपण 3 अध्याय रोज डेली 3 अध्याय जर आपण याचं वाचन केलं, जर आजपासून जर तुम्ही सुरुवात केली, तर आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय, परवा 3 अध्याय, असे रोज 3-3 अध्याय वाचले, तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होत असतं. तर हे अध्याय वाचण्याच्या अगोदर आपल्याला जे नित्यसेवेमध्ये जे स्वामी स्तवन असतं, अगोदर ते वाचावं लागतं. ते स्वामी स्तवन वाचल्यानंतर एक माळ स्वामी महाराजांची करावी लागते. श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राची आपल्याला एक माळ करावी लागत असते आणि ती माळ केल्यानंतर मग आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचायचा असतो. तर स्वामी चरित्र सारामृत वाचणं म्हणजे काय, तर याचे रोज 3 अध्याय जर वाचन केलं, आपण जसं रोज जेवण करत असतो, आपण जसं रोज मोबाईलची चार्जिंग डाऊन झाल्यानंतर आपण जशी मोबाईलला चार्जिंग करत असतो, तसंच आपलं जे पाप असतं, आपलं जे प्रारब्ध असतं, तर आपलं पातक कमी होण्यासाठी आपल्याला हा स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ रोज वाचावा लागतो. त्याची नित्य सेवा करावी लागते. आता तुम्ही म्हणणार की रोज 3 अध्यायच का वाचावे? कारण 3 अध्याय हे याच्यासाठी असतात की पहिला अध्याय असतो, जर आपण भूतकाळामध्ये आपल्या ज्या म्हणजे जे आपण पाप केलेलं असतं, जे आपलं पातक असतं, ते आपलं पाप कमी करण्यासाठी, त्याचे भोग कमी करण्यासाठी पहिला अध्याय हा भूतकाळासाठी असतो. दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो. वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याकडनं काही चूक किंवा काही पाप होत असतं, काही वाईट गोष्टी घडत असतात, हिंसा होत असतात. आपल्या हातून कळत न कळत आपल्या पायाखाली जरी मुंगी मरत असते, तरी आपल्या हातून पाप होत असतं. तर ते वर्तमान काळाचे भोग कमी होण्यासाठी दुसरा अध्याय असतो. आणि तिसरा अध्याय असतो, तर आपल्या भविष्यामध्ये जर आपल्या हातून काहीतरी चुका, काहीतरी उणिवा होणार असतील, तर त्याचं भोग कमी होण्यासाठी हा तिसरा अध्याय असतो. तर अशा प्रकारे रोज 3 स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय करायचे असतात आणि त्यानंतर 11 माळी जप करायचे असतात. आता मला माहिती आहे, मी पण कधीतरी कुठल्यातरी काळी, कुठल्यातरी एका वर्षाला नवीन सेवेकरी होती. जेव्हा नवीन सेवेकरींना जेव्हा 11 माळी जप करायला सांगतो, तेव्हा ते तिथूनच नाही म्हणून देतात, की नाही खूप जास्त एवढा आम्हाला टाईम नाहीये. पण बघा, जर आपण 11 माळी जप जर नाही केला किंवा आपण 24 तास म्हणजे आपला दिवसाचा पूर्ण 24 तास असतो. 12 तास आपले झोपण्यामध्ये जात असतात. उरले 12 तास. 12 तासामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी थोडाही वेळ काढू शकत नाही का? आपल्या स्वतःसाठी नाही, पण आपले जे गुरु आहेत त्यांच्यासाठी आपण 20-25 मिनिटं काढू शकत नाही का? जर 11 माळी जप करायचे असले तर 15 मिनिटं लागतात आणि हा अध्यायाला फक्त काहीतरी 5 मिनिटं लागतात. तर दिवसामधले 20-25 मिनिटं, 15 मिनिटं आपण नक्कीच स्वामी महाराजांसाठी आणि आपल्या गुरूंसाठी काढू शकतो. कारण की आपल्या मार्गात एकच आहे की सत्यापेक्षा गुरुवाक्याला खूप महत्त्व आहे. कारण की आपल्या मार्गामध्ये गुरुवाक्य हे असं आहे, कारण की हे तुम्हाला माहीतच असेल की स्वामींची काठी ही वाजत नाही. कारण स्वामींची बघा, माझ्या अंगाला आत्ताही काटा आला. स्वामींची ही काठी वाजत नाही आणि जशी ती सुरू झाली तशी ती बंद होत नाही. त्याच्यामुळे ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे, नित्यसेवा. आणि हे 3 अध्याय 11 माळी जप झाले, तर 11 माळीच जप का करावा? कारण की पहिली माळ असते ही आपल्या गुरूंची, दुसरी माळ असते ही आपल्या आई-वडिलांची, तिसरी माळ असते ही पितरांची, चौथी माळ कुलदेवतेची आणि 5वी माळ ही आपली असते, आपल्या स्वतःसाठी असते. आपल्या स्वतःसाठी फक्त एकच माळ असते. मग तुम्ही म्हणणार बाकीच्या 6 माळ कोणासाठी असतात? 6 माळी जप हा आपल्यामध्ये जे षडरिपू असतात, काम, क्रोध, द्वेष, मोह, माया, मत्सर, असे हे आपले जे षडरिपू असतात, ह्या षडरिपूंसाठी असतात त्या 6 माळी जप. कारण की आपण जेव्हा सेवा करायला सुरू करतो, तेव्हा आपण आपल्यामधले जे हे 6 षडरिपू असतात, हे आपल्याला त्रास देत असतात. खूप निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते आणि आपल्याला हे एवढे मागे ओढत असतात, खूप मागे ओढत असतात, की नको करू सेवा, नको करू. बघा, एखाद्या चांगल्या गोष्टला सुरुवात करण्याच्या वेळेस आपल्याला किती त्रास होत असतो. मग ती देवपूजा असो, गुरुचरित्र पारायण असो, स्वामीचरित्र पारायण असतो, एखाद्या देवाचा उपवास असो, एखाद्या देवाचं पारायण असो किंवा समथिंग XYZ, तुम्हाला कुठलीही घरामध्ये चांगली गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट करत असताना जर तुम्हाला जर कधी वाटतंय, मनापासून आतून खूप वाटतंय की मला ती गोष्ट करायची असं म्हणून, पण तुम्हाला ती गोष्ट कुठेतरी नाही म्हणते की नको करू, नको करू, तर ती नको करू म्हणजेच ती आपल्यामधली निगेटिव्हिटी असते आणि ते आपले षडरूपू असतात. तर हे 5 नंतरचे जे 6 आपण जे माळजप करत असतो, तर ते आपल्या षडरिपूंवर ताबा मिळवण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी ते आपल्या 6 माळी असतात. तर 11 माळी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला असं वाटतंय की 11 माळी करायला मला बसायला खूप जीवावर येतंय,
तर सुरुवात करण्यासाठी नवीन सेवेकऱ्यांसाठी सांगते, सुरुवात करण्यासाठी फक्त तुम्ही एक माळ जप करा. फक्त एक माळ जप करा, पण तीही अशी करा की एकदम मनोभावाने करा. माझ्या आजूबाजूला माझ्याकडे संसार, नवरा, बायको, मुलं कोणीच नाही. फक्त मी आणि माझे डोळे बंद करून माझ्यासमोर माझ्या महाराजांची मूर्ती आहे. बस माझे महाराज आहेत. बस एवढंच तुम्ही नजरेसमोर ठेवा आणि ती एक माळ जप करा. बघा तुम्हाला आपोआप महाराज तुमच्यापर्यंत ओढून घेऊन जाऊ शकतात. आणि बघा महाराजांच्या सेवेमध्ये येणं, ह्या मार्गामध्ये येणं हे एवढं सोपं नाही आहे. कारण की ह्या मार्गात येण्यासाठी आपली मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असते, म्हणून आपण ह्या मार्गात आलेलो असतो. कारण की एवढं सोपंही नाही आहे की पूर्ण जग आणि पूर्ण विश्व ह्या मार्गामध्ये येऊ शकतं असं म्हणून. कारण की ह्या मार्गात महाराजांची म्हणजे दत्तगुरू महाराजांची आणि स्वामी महाराजांची सेवा करणं सुद्धा एवढं सोपं नाही आहे की ती सेवा आपल्याकडनं होते हे. कारण की का आपलं मागच्या जन्माचं खूप चांगलं पुण्य आहे की आपण एवढ्या चांगल्या घरामध्ये जन्माला आलो आहे, एवढ्या चांगल्या आईवडिलांच्या संस्कारांमध्ये जन्माला आलो आहे की जेणेकरून त्यांचंही काहीतरी पुण्य असेल आणि आपलंही काहीतरी पुण्य असेल, म्हणून आपण ह्या मार्गामध्ये आज आलो आहोत. तर महाराजांची सेवा करा आणि 3 अध्याय 11 माळी जप केल्यानंतर नित्य नियमाने तारक मंत्र म्हणणं हा खूप महत्त्वाचा आहे. रोज तारक मंत्र म्हणायला फक्त 3 मिनिटं लागतात, 3 ते 4 मिनिटं लागतात. आणि खूप फास्ट म्हणायचा, निशंक होई रे म्हणा निर्भय असं नाही म्हणायचं. एकदम शांत आणि एकदम पूर्ण बॉडीवर ताबा मिळवून एकदम नियंत्रण ठेवून कॉन्सन्ट्रेशनने तारक मंत्र म्हटला पाहिजे. खूप स्पीडली म्हणायला नको पाहिजे तारक मंत्र. कारण तारक मंत्रामध्ये एक एक शब्द आहेत की जे शब्द आपल्याला खूप कॉन्फिडन्स देऊ शकतात, खूप आत्मविश्वास देऊ शकतात. आपण जर एवढे डगमगलेलो आहोत तर तो आत्मविश्वास परत करण्याचा म्हणजे त्या तारक मंत्रामध्ये एवढी पॉवर आहे. आणि जे हे 3 अध्याय आहेत, 3 अध्याय वाचत असताना जितके तुम्ही जास्त पारायण करत गेले, आता 3-3 अध्याय रोज वाचले, जर तुम्ही आज मंगळवारी जर हा अध्याय चालू केले तर पुढच्या मंगळवारी तुमच्या अध्यायाचं पारायण संपेल. मग ते पारायण संपल्यानंतर तुम्ही म्हणणार मग त्याचं उद्यापन करावं लागेल का, की नाही, नित्यसेवेला उद्यापन नसतं. जे आपण संकल्पयुक्त जे पारायण केलेले असतात फक्त त्यालाच उद्यापन करावं लागतं. पण नित्यसेवेला पारायण करायची गरज नसते. तर पुढच्या मंगळवारी जर तुमचं हे पारायण संपलं तर परत तुम्ही अजून पुढचे 3 अध्याय नवीन पासून चालू करा. पहिल्यापासून नवीन अशी म्हणजे सर्कल तयार करायचं, एक सायकल तयार करायची. हे डेली काम आपलं असणं महत्त्वाचं आहे की आपल्याला नित्यसेवा ही करायचीच आहे. आणि तिसरी गोष्ट तारक मंत्र म्हणणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर हे नित्यसेवेतलं स्वामी चरित्रामृत जर वाचलं तर तुम्ही जेवढे जुने सेवेकरी होत राहाल, जेवढे तुम्ही जुने सेवेकरी झाले तेवढे सुद्धा जुन्या सेवेकरींना अजून सुद्धा त्या अध्यायामधले प्रश्न उलगडले नाहीयेत. तुम्हाला नवीन नवीन प्रश्न पडत जातील, तुम्हाला नवीन नवीन उत्तरं मिळत जातील. कधी त्या म्हणजे अध्याय वाचत असताना आपल्यालाच आपण स्वतः बाळाप्पा दिसू, त्याच्यातच आपण आपल्याला स्वतःला चोळप्पा दिसू, त्याच्यातच आपल्याला आपण स्वतः सुंदराबाई दिसू. तर असे विविध विविध प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्याच्यामधनं मिळत असतात. बघा ही सेवा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला आपोआप तुमच्या सॉल्व्ह होत जातील. आणि दुसरी एक गोष्ट, जर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ केंद्र असेल तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये कधीतरी एकदा जा. मी म्हणत नाही की गुरुवारीच जा, कारण प्रत्येकाचं शेड्यूल बिझी असल्यामुळे केंद्रामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जाणं होणार नाही. तुमच्या आजूबाजूला जवळच केंद्र असेल तर 100% जा. आणि जर नसेल जमत तर शनिवारी रविवारी जेव्हा तुम्हाला सुट्टी मिळत असेल आणि जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आज केंद्रात जावं तर एकदा तरी केंद्रात जाऊन बघा, महाराजांच्या सानिध्यात बसून बघा, तर तुम्हाला किती आत्मशांती मिळते हे पण एकदा बघा. आणि दुसरी एक गोष्ट, रोज महाराजांना घरामध्ये महाराजांची पंचोपचार पूजा केल्यानंतर महाराजांना रोज नाही ठेवता येणार. म्हणजे खडी साखर किंवा साखरेचा नैवेद्य जे तुमच्या घरामध्ये जे काही असेल XYZ, इव्हन तुम्ही एक सुदाम्याचं पोहे जरी महाराजांना ठेवलं तरी महाराज ते म्हणजे घेतात, ग्रहण करतात. असं नाही की महाराजांना रोजच पंचपक्वानांचा नैवेद्य पाहिजे असतो, असं नसतं. तुम्ही साधी भाजी पोळी जरी केली तरी महाराजांना ते द्या. किंवा तुम्ही नाही तुम्हाला रोज जमत असेल पण गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी महाराजांची आरती ही आपल्या घरामध्ये झाली की मग ती दत्त महाराजांची असो की स्वामी महाराजांची असो, आरती झाल्यानंतर तुम्ही खडीसाखरेचा, साखरेचा, सुदाम्याचं पोहे, दूध पोहे किंवा साधं साखर आणि दूध असे जरी नैवेद्य ठेवले प्रत्येक गुरुवारी तरी महाराज ते ग्रहण करतात. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला जेवण ठेवायचं असेल, जो आपण जेवण करतो रोज, तो जेवण जर महाराजांना नैवेद्य म्हणून द्यायचा असेल तर देऊ शकतात. पण काही काही घरांमध्ये कसं असतं ना
की कुठे नॉनव्हेज केलं जातं, कोणाच्या घरामध्ये फक्त अंडे करतात, कोणाच्या घरामध्ये नॉनव्हेज करत असतात. तर कधी कधी आपल्या गृहिणींकडनं कसं असतं, मिठामध्ये तोच हात घातला जातो, किंवा मग याच्यामध्ये चटणी मसाल्याच्या डब्यामध्ये तो हात घातला जातो. तर मग जर तसं होत असेल, जर आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होत असेल, तर मग नैवेद्य ठेवणं थोडं टाळावं, कारण की ते आपल्या उष्टे हात लागलेले असतात. पण मग तुम्ही हे साखर वगैरे हे ठेवू शकतात. तर बघा, ही सेवा करून बघा. मी नवीन सेवेकऱ्यांसाठी पण सांगितलं आणि जुन्या सेवेकऱ्यांसाठी पण सांगितलं, कारण की जर आपल्या घरामध्ये जर स्वामींची सेवा होत असेल, तर आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात, त्या लहान मुलांवर पण खूप चांगले संस्कार होत असतात. लहान मुलांच्या तोंडून पण बघा तुम्ही, दिवसभरामधनं एकदा तरी स्वामी महाराजांचं नाव निघत असतं, किंवा मग लहान मुलं पण म्हणत असतात कुठेतरी बाहेर गेल्यानंतर, स्वामी आमच्यासोबत चला, स्वामी माझ्यासोबत चला. मुलं जेव्हा स्कूलला जातात तेव्हाही मुलं म्हणत असतात, स्वामी आमच्यासोबत चला. कधी कधी ना कसं असतं, मुलं आई वडिलांचं अनुकरण करत असतात. तर आपल्या घरामध्ये सेवा होऊ द्या महाराजांची. आणि माऊलींचं एकच ब्रीदवाक्य आहे, सेवा करा सेवेकरी व्हा. तर आपल्यामुळे जर अजून कोणाचं काहीतरी भलं होत असेल, आपल्यामुळे जर कोणीतरी सेवा वाढवत असेल, तर तेच आपलं एक सेवेकरी होण्याचं एक हे असतं. म्हणजे आपण कोणाला तरी सेवा सांगितली आणि तेच आपल्या पदरी पुण्य मिळत असतं. तर 100% ही सेवा करून बघा, कारण की मार्गामध्ये सत्यापेक्षा गुरुवाक्याला खूप महत्त्व आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे महाराज आपल्याशी, जर आपण महाराजांशी एकनिष्ठ राहिलो, तर महाराज आपल्याशी 100% एकनिष्ठ राहतात. तुम्ही जर महाराजांना जर 15 मिनिटं वेळ दिला, तर महाराजही आपल्यासाठी वेळात वेळ काढून आपल्यासाठी हजर असतात. फक्त ते बघण्याचं म्हणजे ते आपल्यामध्ये तेवढी सतर्कता पाहिजे, तेवढं आपल्यामध्ये अलर्टनेस पाहिजे, की महाराजांनी आपल्याला कधी मदत केली आहे असं. म्हणून पहिले आपण सेवेला लागूया. पहिले सेवा करा, जास्त नाही पण थोडी तरी सेवा करा. एक माळ जप पासून सुरुवात करा. पहिले एक माळ जप मनापासून करा. आणि तुमच्याकडे जर माळ नसेल, तर मग तुम्ही 10 मिनिटं 5 मिनिटं देवघरासमोर बसून, किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कुठलीही कामं करता आहे, तर कुठलीही कामं करताना तुम्ही कंटिन्यू महाराजांचा षडाक्षरी मंत्र चालू द्या. आणि समजा तुम्हाला असं वाटत आहे की मला सेवा करायची आहे, पण माझ्या आजूबाजूला केंद्र नाही आहे, आणि मला हे पुस्तकं माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, हे ग्रंथ माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर आता पेपरलेस सेवा सुरू झाली आहे. सगळीकडे पेपरलेस सेवा आहे. गव्हर्नमेंटने पण प्रत्येक गोष्टी ही पेपरलेस केली आहे. तर प्रत्येकाकडे तर अँड्रॉइड मोबाईल तर असेलच. तर अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन गुरुपीठ ॲप, हे ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं, तर तुम्हाला तिथं दिंडोरी प्रणित प्रत्येक सेवा भेटत असते. प्रत्येक सेवा भेटेल तुम्हाला तिथं. अशी कुठली सेवा नाही की ती सेवा तुम्हाला तिथं भेटणार नाही. तिथं तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृत पण मिळेल, नित्यसेवा पण मिळेल, आणि तिथं माळजप करायचं पण असतं. तिथं जर माळजप केली मोबाईलमध्ये, तर तीही तुमची माळजप लागू पडेल. असं काही नाही. आपल्याला निस्सीम भक्ती आणि निस्वार्थ भक्ती करायची आहे, जेणेकरून आपलं गुरुपद हे महाराज स्वीकारतील आणि महाराज हे आपले गुरु होतील. तर अशा प्रकारे माझी ही आजची सेवा होती. आणि जर ही सेवा जर आपण जर सुरू केली, तर आपल्या आयुष्याला बघा किती छान वळण येईल, आणि महाराज पदोपदी आपल्यासोबत कसे असतील, कशी आपल्याला साथ देतील, हा आपणही विचार करणार नाही. तर आजची सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.